हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. खूप दिवसांपासून ठरवते की रोज लाँग व्हिडिओ टाकायचा म्हणून, कारण तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या आणि मी एका कमेंटला रिप्लायसुद्धा दिला होता की नेक्स्ट मंडेपासून ना मी रोज व्हिडिओ पोस्ट करणार आहे म्हणून. नेक्स्ट मंडे गेला, त्याच्यानंतर किती मंडे येऊन गेले ते मला माहीत नाही, पण मी व्लॉग काय शूट केलेच नव्हते. खरं सांगायचं म्हटलं ना तर हा व्लॉग पण मंडेचाच आहे. मी म्हणजे महिना झाला असेल मी बहुतेक शूट करून, पण मला एडिटिंगला जमलं होतं, म्हणजे एडिटिंग मी केला होता, फक्त व्हॉइस ओव्हर करून पोस्ट करायचं राहून गेलं होतं. पण आज करू उद्या करू असं करत करत ते राहून गेलं. आणि जेव्हा मी अनवॉन्टेड म्हणजे जे फोटो वगैरे असतील ना ते डिलीट करायच्या वेळेस ना मी हा व्लॉगसुद्धा डिलीट करत होते. पण परत मनाने असा विचार केला की नाही, एवढं कष्ट करून शूट केलं आहे, एडिटिंग झालं आहे, मग डिलीट कशाला करायचं, आपण कधी ना कधीतरी हा व्हिडिओ पोस्ट करायचाच. आज घरातली सगळी कामावरून झाली होती, माझ्याकडे बराचसा वेळसुद्धा होता. मग काय करायचं असं करून ना मग म्हटलं की चला, जा पेंडिंग आपला व्हिडिओ आहे ना त्याला आपण व्हॉइस ओव्हर करून अपलोड करूयात म्हणून. सो आज हा आनंदाने मस्त एनर्जेटिक ह्याने ना व्हिडिओ मी व्हॉइस ओव्हर करायला घेतले. हा व्लॉगसुद्धा मंडेचाच आहे. तुम्हाला तर माहिती आहे मंडेचा असतो अहोंचा उपवास. त्यांना काय टिफिन वगैरे द्यायचा नसतो, पण माझ्या धनुसाठी मात्र काहीतरी बनवायचं असतं. प्रत्येकाची एक आवडती गोष्ट असते, तशी माझ्या धनुषची स्पेशल गोष्ट आहे ती म्हणजे त्याला पोटॅटो खूप जास्त आवडतो. म्हणजे पोटॅटोपासून बनवलेली कोणतीही रेसिपी ना तो खूप जास्त आवडीने खातो. सो मला बनवायचाही अजिबात कंटाळा येत नाही. मग ज्या दिवशी अहोंचा उपवास त्या दिवशी धनुसाठी मात्र आलू पराठाच बनतो. आणि आज अहोंची सुद्धा फरमाईश होती की नाही, तू आज मला ना संध्याकाळच्या जेवणासाठी आलू पराठाच करून द्यायचा, म्हणून मला काय सांगायचं नाही. आणि मग मी काय करते, मला पण जास्त काही आलू वगैरे आवडत नाही, सो मी धनुसाठी नॉर्मली बनवत असते. थोडंसं तिखट, हळद, थोडंसं जिरं, कोथिंबीर, लाल तिखट असं टाकून सिंपल पद्धतीने बनवत असते. पण हेच जर अहोंना द्यायचं म्हटलं तर ते काय असं खाणार नाहीत, मग त्यांच्यासाठी बरंचसं काय काय मला करावं लागणार होतं. सो म्हटलं ते संध्याकाळी करूयात. पण आता धनुसाठी इथे मी करायला घेतले. जे आपले बेसिक मसाले वगैरे असतात ना, मगाशी सांगितल्याप्रमाणे लाल तिखट, हळद, जिरं, कोथिंबीर आणि आपलं गव्हाचं पीठ आणि टोमॅटो छान शिजवून घेतले आणि सोलून घेतले. त्याच्यानंतर स्मॅश केले आणि त्याच्यामध्येच मी पीठ वगैरे टाकून मिक्स करत असते. पराठा बनवायच्या खूप जास्त वेगळ्या पद्धती आहेत, पण आपल्याला जे जमतं ते करावं असं मला वाटतं. तर ना मी असं पीठ टाकून, म्हणजे जे आपण मळून घेतो ना डायरेक्ट चपातीसारखं, तसं मी म्हणून हे करत असते. बटाटा वगैरे चांगला स्मॅश झाला ना की मग पराठे लाटताना पण काही जास्त त्रास होत नाही. आता मी तुम्हाला इथे एक सांगते, थोडीशी टेस्ट वाढावे म्हणून मी याच्यामध्ये चिकन मसाला घातला आहे, कारण थोडंसं तरी टेस्टी लागलं पाहिजे. मुलांचं असं काही नसतं, ते कसं असेल तसं खाऊन घेतात. पण भरभरून कोथिंबीर टाकायला मात्र विसरायचं नाही. ज्यावेळेस अहोंचा टिफिन असतो ना त्यावेळेस मग सकाळची खूप जास्त घाई गडबड होऊन जाते. म्हणजे अहोंचं आवरायचं, म्हणजे टिफिन वगैरे बनवायचा, त्याच्यानंतर मग धनुचं. पण असं करते ना मी नेहमीच की जी ह्यांच्यासाठी टिफिनला भाजी बनेल ना तीच मी धनुषला टिफिनमध्ये देत असते, कारण ना तो बऱ्यापैकी स्पायसी खातो. आणि अहोंच्या भाज्या पण मी एवढ्या काही साऱ्या स्पायसी बनवत नाही, कारण ऑफिसमधले लोक वगैरे खातात, कोणाला तिखट आवडतं नाही आवडत. सो मग जरासं कमी प्रमाणामध्येच तिखट टाकत असते मी. अजूनपर्यंत धनुष झोपला होता, पण माझं सकाळी उठल्यानंतरनं हे फिक्स काम असतं बरं का. म्हणजे स्वयंपाक करायचा आणि त्याच्यानंतरनं धनुचं मग आवरायला घ्यायचं, त्याचा युनिफॉर्म वगैरे काढून ठेवायचा, त्याच्यानंतरनं बॅगमधले जे बुक्स कुठे आहेत, नोटबुक कुठे आहेत ते सगळं बघायचं. कारण आमचे साहेब काय करतात माहिती आहे का, म्हणजे त्याला सवय आहे, तो व्यवस्थित ठेवतो, पण न जाणे असं चुकून कधीतरी वाटतं की काय नाही, एखादी गाडी वगैरे त्यानं बॅगमध्ये टाकली असेल का, किंवा एखादं माझं रबर बँड घेऊन ह्याच्यामध्ये टाकलं असेल का. आणि मी खरं सांगते मनापासून रोजच्या रोज मी त्याची बॅग अशी चेक करत असते, कारण माझ्या मनात ती खूप सारी भीती असते. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे का, मुलं खेळता खेळता बॅगमध्ये टाकतात आणि मग ते स्कूलमध्ये घेऊन गेले तर असं वाटतं की उगाच टीचर ओरडायला नकोत म्हणून. तुम्हालाही ही भीती कधी वाटते का? आणि मी सांगते मनापासून की तुम्हाला सगळ्यांना पण कधीतरी मनात हा प्रश्न येतच असेल, तसं माझ्या रोज मनामध्ये प्रश्न येतोच. आता बघा, हे नाही ते बुक टाकली होती ह्याच्यात, नर्सरीची बुक. मी त्याची नर्सरीची अजून काही बुक नोटबुक आहेत ना ते अजून काही रद्दीमध्ये दिलेले नाही आहेत. मग अजूनच भीती वाटते की काहीतरी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचा म्हणून. आणि नेहमीप्रमाणेच आजही त्याच्या बॅगमध्ये ना एक नोटबुक होती किंवा बुक होती असं काहीतरी, ते मी काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग त्याला उठवायला आले. आता मध्ये नाही का ते ट्रेंडिंगला चाललं होतं ते कानामध्ये घालायचं, आय थिंक काय म्हणतात त्याला ते मला आठवत नाही आहे. पण मी धनुषला तसलं घेतलं होतं, पण ना माझ्या जाऊबाईंची मुलगी, मग तिच्यासाठी मला ते द्यायचं होतं. मग मी तिला दिलं तर धनुष खूप सारा हट्ट करत होता की नाही मम्मी ते मलाच पाहिजे म्हणून, आणि मी ते गपचूप दिलं होतं तिला.
आणि मग जेव्हा माझ्या सासूबाई इकडे आल्या होत्या ना, त्यावेळेस त्यांनी धनूला पैसे दिले होते. आणि धनुषला कोणीही पैसे देऊ देत, आम्ही ते अजिबात वापरत नाही. म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही काहीतरी घेत असतो. नेहमी सवय असायची की 100 रुपये दिले, 150 रुपये दिले तर नेहमी त्याला गाडी घेऊन टाकायचो. पण आता तसं नाही करत. स्कूलसाठी एखादी वस्तू घ्यायची असेल ती घेतो, किंवा एखादं दुसरं काही घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पैसे टाकून मग ते घेत असतो. आता ह्यावेळेस त्याच्या हातात दिसतंय ना कानाला लावायचं, ते घेऊन टाकले आम्ही. सकाळी सकाळी आमच्या साहेबांचे एवढे सारे नखरे असतात ना, की त्याला मला ना तयार करता करताच खूप जास्त वेळ जातो. आणि तेवढी मस्ती करायला पण मला त्यासोबत मस्ती करायला खूप जास्त आवडते. रोज सकाळी उठल्यानंतर ना मी त्याला जर 5 मिनटं नाही घेतलं ना, तर मला तो स्कूलमध्ये गेल्यानंतर एवढं गिल्ट येतं ना की यार काय आहे, मी त्याला 5 मिनटंसुद्धा देऊ शकले नाहीत. तुम्हीही असंच करता का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तो स्कूलमध्ये गेला आहे म्हटल्यानंतर ना माझी घरातली कामं तर सुरूच होणार ना, पण त्याच्या आधी आपल्याला कशातून तरी एनर्जी पाहिजे असते. मी चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग टी व्हीवरती सॉंग्स लावले आणि ते करत करत मला काम करायचं होतं, कारण असं माझ्याच्याने अजिबात काम होत नाही. आता टी व्हीवरती सॉंग्स लावलेत म्हटल्यानंतर ना कामं कशी झटपट पटापट होऊन जाणार ना, अगदी गाण्याप्रमाणेच. गाणी लावल्याशिवाय ना माझ्याकडून कोणतंही काम परफेक्ट होतच नाही. आणि काही कामं अशी असतात ना कंटाळवाणी, की ती करायचासुद्धा खूप जास्त कंटाळा येतो. त्यातलंच हे एक काम म्हणजे भांडी मांडणं. बेसिनमधली भांडी घासायला फार आवडतात, पण ही मांडायची म्हटलं की नको वाटतं मला, का काय माहिती कंटाळाच येतो. आणि जर वरचं एखादं भांडं जर खाली आलं असेल तर मग जास्तच मला वैताग येतो ह्या कामाचा. आणि जी डेलीची भांडी असतात ना ती मांडायला मला अजिबात कंटाळा येत नाही. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वरचं एखादं जर भांडं खाली आलं असेल तर मग कंटाळा येतो. आता हा डोशाचा पॅन दिसतोय ना, तो मी पहिले वरतीच ठेवून द्यायचे, कारण पहिले एवढे काही डोसे घरामध्ये बनायचे नाहीत. पण आता मी थोडंसं जास्त हे भर दिलाय त्याच्यावरती, की चला आपण नाश्त्यामध्ये ते खाऊ शकतो, किंवा संध्याकाळचा जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला ना तरी पण मग मी भिजत घालत असते. असं काहीसं होतं. सो तवा पण मी खाली ठेवून दिलाय, म्हटलं ती डोक्याला तापच नको वरून काढा आणि परत ठेवा म्हणून. आता बाकीची कामं, किचनमधलं बऱ्यापैकी सगळं सेट झालेलं होतं. पण म्हटलं आता बाहेर येऊन गॅलरीतली कपडे काढून ठेवावीत. उन्हाळ्यापेक्षा ना हिवाळ्यामध्ये जास्त धूळ घरामध्ये येते असं मला वाटतं. आमच्या घराच्या शेजारीच कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे एवढी धूळ येते ना, म्हणजे अक्षरशः खरं सांगायचं म्हटलं ना तर मला गॅलरीत जायलासुद्धा किळसवाणं वाटतं सकाळी सकाळी. आणि रात्रभर ही कपडे तर मात्र बाहेरच राहतात. किती जरी असा प्रयत्न केला ना की संध्याकाळी धुवून मग संध्याकाळीच लगेच घरामध्ये घ्यायची, पण तसं काय होत नाही. कपडे चांगले वाळल्याशिवाय पण ते घडी घालून ठेवण्यात काहीच मज्जा नाही आहे, नाही तर तो स्मेल वगैरे येतो कपड्यांचा. पण एवढी धूळ बसते ना, अक्षरशः हीच कपडे आता उद्या घातली ना अंगामध्ये तर इतकी अंगाला खाज सुटते की काय सांगायलाच नको. पण काय करणार, आता आहे ते आहेच, स्वीकारावंच लागेल. जे टॉवेल वगैरे होते ना ते सगळे मी धुतले होते कालच्या दिवशी, आणि मला इथे लावून घ्यायचे होते. डोअरच्या मागे ना अशी एक हँगिंगवाली पट्टी लावली, त्याच्यावरती मग आम्ही सगळे टॉवेल वगैरे अडकवतो. आता आम्ही घरामध्ये राहतो 3 माणसे, पण 6-7 टॉवेल झालेत. म्हणजे मी वरती जर ठेवून दिले ना तर एखाद्या वेळेस असं होतं ना, धुतला आणि सुकला नाही की लगेच मग नवीन काढा, नेहमीच असं होऊन जातं. आत्ता तात्पुरते फक्त तिघांचे 3 टॉवेल लावलेत मी डोअरच्या पाठीमागे. असं म्हणतात की डोअरवरती टॉवेल वगैरे सुकायला घालायचे नाहीत किंवा ठेवायचे पण नाहीत, म्हणून मग मी दारामागं अडकून ठेवते. आता कपाटातल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. अहोंचे कपडे सगळे जे काय शर्ट्स असतील ना ते हँगरला हँग करून ठेवते. त्याच्यामुळे त्यांचा जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये पण जास्त काही पसारा होत नाही. आता ना दुपारची तयारी, म्हणजे घरातली फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर ना मी हा गालिचा अंथरते. माझी एक मैत्रीण आहे, त्यांच्या घरामध्ये नेहमीच असा गालिचा अंथरलेला असायचा, पण त्यावेळेस त्यांचा हॉल खूप सारा मोठा होता, त्याच्यामुळे दिवसभर टाकलं तरी काहीच वाटायचं नाही. पण इथे आमचा हॉलसुद्धा छोटा आहे आणि मग ही गालिचा ना तो खूप सारा मोठा आहे. पण मी असा घडी करूनच टाकते, जेणेकरून मस्त वाटावं, हॉलमध्ये थोडीशी शोभासुद्धा यावी. आणि सिरियसली हे खूप छान वाटतं. तुम्ही पण टाकता का? आता थंडीमध्ये तर ह्याचा खूप सारा उपयोग होतो आहे. मी धनुषला स्कूलमध्ये घेऊन आले, त्याच्यानंतरनं त्याला खाऊ वगैरे दिला. म्हणजे तो स्कूलमधून आल्यानंतरनं बऱ्यापैकी फ्रूट्स खातो. म्हणजे असतात ॲपल असेल, बनाना असेल, मोसंबी, असं काही असेल ना तर तो खाऊन घेतो. आणि 15च मिनटं त्याच्याकडे असतात, फक्त 15 ते 20 मिनटं. ह्याच्या व्यतिरिक्त मी त्याला टाईम अजिबात देत नाही. म्हणजे तो काय करतो माहिती आहे का, संध्याकाळच्या वेळेला जर होमवर्क करायला घेतला तर मग त्याची आणि त्याच्या पप्पांची जोरदार भांडण होतात. म्हणजे तो काय एकटक लावून अभ्यास करत नाही, आणि ह्यांचं म्हणणं असतं की तो पटकन आवरून घे म्हणून. मग जेवण करायचे, झोपायचे, अशा गोष्टी सुरू होतात. पण मुलांचा हट्ट वेगळाच काहीतरी सुरू असतो. म्हणून मग मी ठरवले, म्हणजे माझं हे शेड्यूलच फिक्स करून घेतलं आहे की स्कूलमधून आल्यानंतरनं 15 ते 20 मिनटं त्याला फक्त खेळून द्यायचं. त्याच्यानंतरनं मग होमवर्क करायला घ्यायचं आणि
5 वाजता त्याचा बरोबर होमवर्क होतो. त्याच्यानंतर मग तो चहा दूध पितो आणि टी व्ही बघत बसतो. असं काहीसं रुटीन आता आमचं सेट झालेलं आहे. जरा वेळ पण मी इकडे तिकडे होऊन देत नाही, कारण मग जरा जरी वेळ इकडे तिकडे झाला ना तर तो पण लगेच कंटाळा करतो. आणि साहेबांनी आल्यानंतर जर टी व्हीचं बटन टाकलं ना तर मग त्यांचा अजिबात मन होत नाही अभ्यास करायचं. इथे सगळा त्याचा होमवर्क कंप्लीट करून घेतला आणि एका जागेवरती जास्त वेळ बसून किंवा त्याला हे असं कर तसं कर सांगून सांगून ना इतकं डोकं दुखायला लागतं की काय सांगायलाच नको. इथे संध्याकाळचा चहा ठेवला होता मी, मस्त जरा वेळ बसले आणि लगेचच मग चहा घेतला, बाहेरचं वातावरण एन्जॉय करत करत. आज रात्री जेवणाचं काही जास्त मला लोड नव्हता, कारण संध्याकाळी पण आलू पराठाच बनवायचे होते. आता सकाळी तसे बनवले होते डायरेक्ट कणिक मळून, पण आत्ता म्हटले की स्टफिंगवाले बनवूयात जेणेकरून ह्यांना खूप जास्त आवडतील म्हणून. स्टफिंगवाले बनवायला घेतले. खरं स्टफिंग इतकं छान टेस्टी झालं होतं ना, असं वाटत होतं की कोरडंच खाऊन घ्यावं म्हणून. इतकं ते चविष्ट लागत होतं. म्हटलं पराठा तर एकच नंबर होणार, पण कशाचं काय सगळंच बिनसलं. कुठे बिनसलं तेच मला समजलं नाही. म्हणजे ना एकदम पातळ झालं होतं ते स्टफिंग आणि कणकेमधून ते बाहेर निघत होतं. लाटताना मला इतका वैताग आला ना की मग विचार केला की जर मळून बनवलं असतं तर इझीमध्ये फटक्यात झालं पण असतं. पण हे असं काय माझ्याकडून लवकर होतच नव्हतं. अक्षरशः नंतरनं काय केलं, म्हणजे 2 गोळे तर वाया गेलेच गेले. पण तिसऱ्या वेळेस हे बोलले की एक काम कर, पारी लाटून घे चपातीची आणि त्याच्यावरती स्टफिंग लाव आणि नंतरनं परत वरून एक ठेव आणि तशी लाटून घे. तसं ट्राय केलं, तसंसुद्धा झालं नाही. मग शेवटी मी ना अशा चपातीसारख्या मोठ्या मोठ्या चपाती लाटून घेतल्या 2, एकदम एकाच साईजच्या. त्याच्यावरती खालची जी पारी लाटली ना त्याच्यावरती पूर्ण स्टफिंग भरून घेतलं आणि वरून मग चपाती टाकली आणि साईडून सगळं कोट करून घेतलं आणि तसे पराठे भाजले. पण विषय असा झाला ना त्याचा की ते जास्त जाड झाले, त्यामुळे जास्त खाण्याची काही इच्छा झाली नाही. फुगले वगैरे होते आणि ते ना इतकं हेवी झालं. ते दोघांसाठीच बनवलं होतं मी, धनुसाठी आणि ह्यांच्यासाठी. आणि माझ्यासाठी तर मात्र मी मस्त खिचडी भात बनवला होता, म्हणजे बनवून झाला होता माझा खिचडी भात, फक्त ह्यांचं ते पराठे बनवायचे बाकी होते. असा काहीसा घोळ होऊन शेवटी पराठे खायला भेटलेच. चला, आजच्या ह्या पराठ्यांसोबत मी व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका.